चला तर मैत्रिणी, संध्याकाळच्या जेवणाची तयारी आणि भरलेली वांगी बनवायची आहे. त्याच्यासाठी इथे मी वांगी कट करून ठेवले ते पाण्यामध्ये. वांगी आहे आणि बटाट्याची पण कापं केलेली आहे. गावची वांगी आहेत अशी बहिणीने, आता त्या दिवशी मी दाखवलं तुम्हाला व्हिडिओमध्ये. तिने तिच्या दरवाजा पुढे ती झाडं वगैरे लावलेली आहे. चांगली वांगी आले ते घरापुढे त्यांच्या, तर त्यातलीच काढलेली आहे. तर चार माझ्या मुलीने नेली, 4 मी घेऊन आले. कारण इथे माझ्या इथे एवढी वांग्याची भाजी यांना पण आवडत नाही, मलाच एकटीला आवडते. तर आता वांग्याची भाजी बनवूया आपण. हे खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. आणि इथे हे माझं जे कांदा खोबऱ्याचं वाटण असतं ते माझ्याकडे आहे घरामध्ये. इथे टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता. इथे कांदा, लसूण, हळद आणि हा काळा मसाला आहे आणि मीठ. आणि इथे कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल आहे. पापड तळले होते तर पापडाचंच तेल आहे. तर त्याच्यातच आता ही वांगी मस्त याच्यामध्ये हे मी ह्या वाटणामध्ये हे मसाले टाकून घेणार आहे. त्याच्यामध्येच हा थोडासा शेंगदाणे आणि खोबऱ्याचा कूट येतो. तुमच्याकडे भाजी जास्त बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये क्वांटिटी वाढवू शकता. तर मला आता कमीच बनवायची आहे तर मी एवढंच घेणार आहे. तर इथे हे छान असं मस्त कालवून घेणार आहे असं. आणि हे आपल्याला वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे. वांग्यांमध्ये थोडंसं पहिलं मीठ लावून घ्यायचं, थोडंसं चवीला छान लागतात. हे आता इथे कालवून झाले छान. तेल आता कडकडीत तापले. जिरं टाकल्यानंतर हे टोमॅटो आणि कढीपत्ता त्याला चांगलं परतून द्यायचं आहे. आता हे टोमॅटो असे छान परतले ते त्याच्यामध्ये हे वांगे टाकून घ्यायचे. चांगलं मॅश झाले टोमॅटो तेलामध्ये. नरम झालं की असे वांगे टाकून घ्यायचे आणि वांगे पण चांगले तेलामध्ये परतू घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये आता रस्सा किती करायचा आहे तुम्हाला त्याच्यानुसार आहे. तर हे आपलं जे उरलेलं वाटण हे पण वाटण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि किती पाणी हवं आहे पहिले तर वाफेवरच शिजवणार आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहे. तुम्हाला किती गरम पाणी हवं आहे तेवढं तुम्ही, रस्सा जेवढा हवा आहे तेवढा वांगी शिजायला पाणी लागेलच. तर आता याच्यामध्ये वाफेवर शिजवून घेऊन पाणी टाकून शिजवून घेते. याला 5 मिनटं असं झाकण लावल्यानंतर अशी वाफ काढून घेतली. मसाला छान शिजला आहे. त्याच्यामध्ये आता इथे मी ते वाटणाचं पाणी ते ॲड केले आणि आता एवढं पाणी पुरेसं आहे वांगे शिजायला. इथे आता प्रॉन कढी बनवायची आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यासाठी हे साहित्य: आलं लसूण टेचून घेतलं आहे, कांदा कट करून घेतला आहे बारीक, कोकम घेतलं आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि टोमॅटो. मसाले काढायचे ते. इथे आता तेल कडकडीत गरम झाले. कढीपत्ता टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये हा लसूण, आणि लसूण नसेल तर मच्छीच्या जेवणाला चव कमीच लागते. तर लसूण भरपूर टाकत जा. रस्सा असो किंवा फ्राय करायला पण लसूण टाकली का छान लागते. त्याच्यामध्ये आपला हा कांदा बारीक कट केलेला आणि कुटिंग बारीक करत जा मैत्रिणी. बारीक केली की छान असं चवीला लागतं ते भाज्या आणि आता खाली येत नाही. कांदे नरम व्हायला मदत होते पटकन. आणि इथे मी मसाले काढून घेतले ते. हा धना पावडर आहे, हळद आहे आणि मालवणी मसाला आहे. आता इथे कांदा चांगला परतत आला आहे. त्याच्यामध्ये आता हे मसाले ॲड करून घेणार आहे. काळा मसाला, मीठ वगैरे सगळं टाकून परत याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं. आणि आता तुम्ही म्हणणार हे काय परत, आधी तर वांग्याची भाजी केली. अहो साहेबांची फरमाईश आमच्या, कारण साहेबांना कसं बुधवार वगैरे असेल तर नॉनव्हेज आवडतं ना, तसं त्यांच्या पण इच्छा पुऱ्या केल्या पाहिजे, त्यांना पण खुश करायचं. आणि जेवण ह्याच्यासाठीच तुम्ही माझा व्हिडिओ बघत जा की एका व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 नाही तर 3-3, 4-4 रेसिपी मिळत जातील. ह्याच्यासाठीच मी आपला चॅनल ओपन केलेला आहे. तुम्ही नक्की माझ्या चॅनलला भेट देत जा आणि माझ्या रेसिपी कशा आहेत कशा नाही त्या नक्की कमेंट करून मला सांगत जा. छान अशा रेसिपी आपल्या चॅनलवरती येत जातील मैत्रिणींनो. तुमचं जेवण बनवायचा प्रश्न सुटून जाईल. आणि बघा असं चांगलं जेवण बनवायला शिकसाल तुम्ही पण माझं व्हिडिओ बघून. आणि तिखट फक्त तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला घरात किती लोक आहे तुमचं त्याच्या आवडीनुसार. आणि सगळ्यांच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजे घरातल्या स्त्रीने, तरच घरातले पुरुष वगैरे कसे घरामध्ये त्यांचं आपल्याकडे लक्ष वगैरे राहील चांगलं. तर त्याच्यासाठी असं बनवत जायचं चांगलं चांगलं. आणि घरी कशी येतील जेवायला, जेणेकरून बाहेरचं खाणार नाही. आपली माणसं आपल्या घरातच जेवली पाहिजे, बाहेरचं जास्त खाल्लं नाही पाहिजे. कधीतरी खाल्लं तर चालतं, आम्ही पण खातो कधी कधी, पण नेहमी नाही आहे. इथे आता चांगलं आहे असं परतलं. याच्यात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि इथे ही कोळंबी आहे, मस्त दोरे काढून घेतले ते त्याचे. आता थोडीशीच बनवणार आहे कारण उद्या गुरुवार आहे, तर आजच खाल्लं जाईल एवढंच बनवायचं आहे. चांगली अशी धुवून घेतली आहे. त्याच्यामध्ये आता हे टाकून घेणार आहे. आणि थोडंसं माझ्याकडे जे वाटण आहे, मी बोलते तुम्हाला की
कांदा खोबऱ्याचं वाटण घाईच्या कामाला बनवूनच ठेवायचं, म्हणजे कसं कामाला येतं. इथे कोकम पण टाकून घेतलंय आणि आपलं टोमॅटो, कांदा आणि खोबऱ्याचं वाटण. अशा पद्धतीने तुम्ही जर जेवण केलं तर तुम्हालाही जेवणाला वेळ लागणार नाही मैत्रिणींनो. आणि छान तुम्ही वर्किंग वुमन असाल, जॉब करणारे असाल तर तुमचे असे प्रश्न सुटून जातील माझं जेवण बघून. बघा आता ही भाजी किती छान बनेल. याला आता मस्त वाफेवरती शिजून द्यायची आहे. थोडंसं पाणी ॲड करणार आहे याच्यामध्ये. आणि बघा लपथपीत पण तुम्ही अशी चपातीसोबत वगैरे खाऊ शकता. इथे आता चांगला रस्सा होतोय, आपल्या भाजीचा शिजतोय. तोपर्यंत इथे मी लगेच किचन असं क्लीन करून घेतलेलं आहे, कारण घाण मला आवडत नाही अजिबात. पण इथे असं साईडला लगेच काम करता करता किचन पण क्लीन करून घेतलेलं आहे. आणि असे चमचे वगैरे ठेवायला प्लेट घ्यायची, म्हणजे गॅस वगैरे घाण होत नाही. आणि थोडं एक काही केलं, बाजूला कुकर होते, बाजूला इकडं भाजी होते, तोपर्यंत आपलं किचन असं आवरून घ्यायचं. आणि मी जेवण झाल्यावरती पण रोज संध्याकाळी किचन धुवून घेते. काम करता करता हे असं लगेच किचन वगैरे क्लीन करायचं, म्हणजे जास्त घाण पण होत नाही. आणि जेवण करताना ही स्वच्छता ही बाळगलीच पाहिजे. आणि मला स्वच्छतेची पण आवड आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच असे, कामात पण क्लिनिंग करूनच माझे व्हिडिओ असतात. हे चांगले बनवत असते व्हिडिओ. जेवण पण चांगलं असतं माझं आणि क्लिनिंग पण चांगली असते. तर आपली आता ही भाजी बनते. 5 मिनटात आपली भाजी बनवून तयार होईल. तुम्हाला टिप्स पण मिळत जातील माझ्याकडनं आणि रेसिपी पण मिळत जातील. तर मैत्रिणी कशा वाटल्या या रेसिपी, कशा नाही, तुम्हाला 2 रेसिपी मिळालेल्या आहेत आजच्या याच्यामध्ये माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर कशा वाटल्या कशा नाही नक्की सांगत जा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडले असेल तर फटाफट व्हिडिओला लाईक करत जा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. बघा चमचमीत आपली वांग्याची भाजी बनवून तयार आहे की नाही मैत्रिणींनो. वांग्याची भाजी चांगली बघा अशी रश्श्याची केली, तुम्ही लपतपीत पण करू शकता. उशीर न करता पटकन अशी माझे व्हिडिओ बघून लगेच तुम्ही वांगी घेऊन या बाजारातून आणि नक्की बनवून ट्राय करा. ज्याला वांग्याची भाजी आवडत असेल त्याने पटकन अशी रेसिपी बनवून आपल्या घरच्यांना खाऊ घाला आणि घरच्यांना खुश करा. तर अशी वांग्याची पण भाजी छान बनली आहे, खूप टेस्टी लागते. मी टेस्ट करून बघितली आहे, खूप टेस्टी आहे. चला तर मग पुढे बघूया. एवढं सगळं जेवण बनून झालं आहे. छान अशा दोन्ही पण भाज्या बनवल्या, ते वांगे बटाट्याची पण बनवली आणि कोळंबीची पण बनवली आहे. तर कसं आता त्यांना आवडतं, बुधवार आहे, त्यांना बुधवारचं वगैरे नॉनव्हेज खायला लागतं. सकाळी अंडी बनवलेली आहे, पण मी आज अंड्याच्या रेसिपीचा व्हिडिओ नाही केला. असं मस्त फोडून अंड्याची भाजी केली, ती पण छान आणि टेस्टी झालेली भाजी ती पण. आणि खरंच माझ्या पद्धतीने कधीतरी बनवून ट्राय करा तुम्ही, चांगल्याच लागतील भाज्या तुम्हाला. आणि नक्की मला कमेंट करून सांगत जा, रिप्लाय करत जा की कशा आहेत कशा नाही. आज मी बनवून बघितल्या. मी माझ्या मनाने जेवण बनवायला शिकलेली आहे, कारण मी दीदीकडे आधी कामाला होती तेव्हा माझं पण जेवण त्यांना आवडायचं आणि त्यांच्याकडून पण खूप काही शिकलेली मी. तर त्यांच्या पद्धतीचं पण, जसं बंगाली होते, भैया सिंधी होते, तर सगळं काही हे सगळं मला जेवण तिथेच बनवायला शिकली आहे मी अगोदर. आता ह्या सगळ्या आपल्या गावच्या भाज्या आहेत, ह्या गावाला शिकली. आजीबरोबर राहायची, आईबरोबर राहायची, तर मग हे गावाला शिकली मी. आणि आता या नवीन नवीन काय रेसिपी असतात इकडचं, जसं चायनीज आहे, नूडल वगैरे, हे सगळं मी मॅडमकडे शिकली बनवायला. आधी मला माहीत पण नव्हतं, यांची नावं पण माहीत नव्हती. नूडल काय असतं, चीज काय असतं, पास्ता काय, हे सगळं मी तिकडेच बनवायला शिकलेली आहे. आणि छान असतं ते रेसिपी मैत्रिणींनो. नक्की व्हिडिओ पुढे शेअर करत जा आणि व्हिडिओ आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फटाफट फॉलो करत जा. आणि कशा वाटतात रेसिपी कशा नाही नक्की कमेंट करून सांगत जा. छान असतील माझे व्हिडिओ, छान असतील माझ्या रेसिपी, तर तुम्ही सांगत जा. मी तर सांगतेच आहे छान असतील म्हणून, कारण माझं कौतुक मीच करते. मला आवडतं ते माझे रेसिपी वगैरे म्हणून मी सांगते, कारण मला माझं जेवण मलाच आवडतं जास्त करून. आणि माझ्या हातचं सगळ्यांनाच आवडतं. मी कुठेही गेले की कुकिंग माझ्याकडेच असते. अगदी बहिणीच्या घरी गेले त्या दिवशी पोहे पण करायचे होते, मी बनवले. आईकडे गेले तरी पण मी स्वयंपाक करत असते, कारण माझ्या बहिणीला त्यांना आवडतं मी केलेलं. मी बनवते जेवण आणि मला आवडतं जेवण बनवायला पण आवडतं. मन खुश ठेवत जायचं जेवण बनवताना, आपोआपच जेवण छान बनतं. आणि आनंदी होऊन स्वयंपाक करत जा, जेवण पण टेस्टी लागेल, जेवण पण छान लागेल तुमचं. आणि माझ्यासारखे हॅपी राहत जा तुम्ही पण. आणि व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या मैत्रिणींनो, जेणेकरून की आपल्याला चॅनल पुढे घेऊन जायला मदत होईल तुमची. छान सपोर्ट असू द्या तुमचा मला. तर चला भेटू पुढील व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. आपली कोळंबी बनवून तयार आहे. आता याला कोथिंबीर अशी टाकून घ्यायची, वरतून अशी हिरवीगार कोथिंबीर. आणि आता स्वस्त आहे कोथिंबीर टाकायला, हायगाई करायची नाही भाज्यांमध्ये, चांगली लागते आणि दिसायला पण छान दिसतंय. तर आता कोथिंबीर वगैरे टाकून अशी कोळंबीची चांगली अशी भाजी तयार आहे आपली.